we start? Let's start. Yes, respiration and circulation, that is breathing and exchange of gases. In that, we have seen there are different types of respiratory organ in different animals, right? And we have seen some concepts like if the respiration takes place through skin, then it is called as cutaneous respiration. If respiration takes place through the trachea, then it is tracheal respiration. Gills, then it is pharyngeal respiration, and if the respiration takes place through the lungs, then it is pulmonary respiration. So you know about the our respiratory system, right? आपला respiration साठी system involved आहे, that is our respiratory system. And our respiratory system has been classified into two zones, right? The one is conducting zone and another is respiratory zone. पहिला कुठला zone आहे? Conducting zone जिथे फक्त air conduct केली जाते, आणि second one is actually respiratory zone जिथे gases exchange होतात, right? Remember the steps of respiration. What is the first step? First step is breathing. Second step is breathing मध्ये inhalation and exhalation. Second step is external respiration. जिथे आपल्या lungs मध्ये जे छोटे छोटे air sacs आहेत, balloon like structure आहे, तिथनं blood कडे oxygen जाईल, blood कडनं इकडे CO2 येईल. That is exchange of gases at alveoli and blood capillary. Next is internal respiration. It is the transport of gases from like oxygen and CO2. Oxygen from atmosphere to alveoli, alveoli to blood, blood to cells, and CO2 vice versa. Right? Oxygen travel with the help of hemoglobin and plasma, while second time CO2
हॅज अन ओपनिंग, त्याला आपण बोलतो ग्लॉटिस. काय म्हणतो त्याला? ग्लॉटिस. तर हे जे ओपनिंग आहे, त्या ओपनिंगचं नाव ग्लॉटिस आहे. या ग्लॉटिसवर एक फ्लॅप लाईक दरवाजा कसा असतो जो बंद करतो, त्याचा वरच्या साईडने फ्लॅप लाईक स्ट्रक्चर आहे. सो ते आपण फूड खाल्ल्यावर फूडचा पहिला रस्ता हा आहे, तर इथे जाऊ शकतो आणि मग ठसका येतो. प्रत्येक वेळेस ठसका नाही येत का? जसं फूड इकडे जातं लगेच हे फ्लॅप बंद होतं आणि त्याच्या वर येते, म्हणून त्याला काय म्हणतात? एपिग्लॉटिस. मग ग्लॉटिस एक एरिया आहे आणि एपिग्लॉटिस त्याचं कव्हरिंग आहे. पण याचं जे हे ओपनिंग आहे त्याला काय म्हणतात? गले. याला कव्हरिंगची गरज नाही आहे. ओके. एपिग्लॉटिसचं काम कळलं काय? ते काय करते? प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड पार्टिकल इनटू ट्रकिया. ते फूड पार्टिकलला ट्रकियामध्ये जाण्यापासून थांबवतं. राईट. मग एक्सटर्नल लेयर्स, नेझल पॅसेज, इंटरनल लेयर्स, हा कुठला फॅरिंग्स आहे? मग हा रिजन म्हणजे निझोफॅरिंग्स. निझोफॅरिंग्स नंतर काय होतं? लॅरिंग्स. राईट. आपला व्हॉइस बॉक्स, आवाज तिथनं येतो. त्याच्यानंतर ट्रकिया. ट्रकिया काय असतं? व्हॉट इज ट्रकिया? आता तुम्ही ही जी ट्रकिया आहे ही अशी ट्रकिया आहे. राईट. याच्यानंतर ही बायफर्केट होईल दोन कशामध्ये? ब्रांचेसमध्ये. एक लेफ्ट लंगला जाईल, एक राईट लंगला जाईल. राईट. आणि ह्या ट्रकिया आणि याला काय म्हणतात? दिस इज व्हॉट? दिस इज ट्रकिया, विंड पाईप. आणि हे त्याचं बायफर्केशन आहे. एकाला ब्रॉन्कस म्हणतात, दोघांना ब्रॉन्काय म्हणतात. राईट. हे ब्रॉन्कायचं परत छोट्या छोट्या ट्यूब्स असतील अशा. राईट. अगेन फर्दर त्याला काय म्हणतात? मग प्रायमरी ब्रॉन्क्युल, सेकंडरी ब्रॉन्क्युल, टर्शरी ब्रॉन्क्युल, टर्मिनल ब्रॉन्क्युल, एकदम फाईन 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 कॅपिलरीज असते. ओके. पण हे ट्रकिया आणि ब्रॉन्कस किंवा ब्रॉन्काय, दे आर सपोर्टेड बाय ऑलमोस्ट 16 to 20 C-shaped इनकम्प्लीट कार्टिलेजिनस रिंग्स. म्हणजे तुम्ही इथे हात लावत दिसते तुम्हाला, यू कॅन फील इट. त्या रिंग्स फील होतात. राईट. त्या मागच्या साईडने असतात इनकम्प्लीट का? की सपोज दिस इज रिंग, ही मागणं ओपन आहे. सो अशा त्या रिंग्स आहेत इनकम्प्लिटली C-शेप. किती आहेत? 16 to 20. कशाने बनल्यात? कार्टिलेजने बनल्यात. आणि ते काय करतात? इट प्रिव्हेंट द कोलॅप्स. रिंग्स नसतात त्यांना पर्टिक्युलर सपोर्ट नाही आहे, आणि सपोर्ट नसेल तर एअर नसेल तर कोलॅप्स होतील, चिपकते, तर एअर पॅसेज बंद होऊन जाईल. सो फॉर दॅट सपोर्ट द 16 to 20 C-shaped incomplete cartilaginous rings are present in trachea as well as bronchi. ब्रॉन्काय म्हणजे काय? जे लेफ्ट आणि राईटमध्ये ट्रकियाचं बायफर्केशन आहे, त्याचं फर्दर ब्रॉन्काय, प्रायमरी, सेकंडरी, आणि शेवटी मग अशा एअर सॅक्स प्रेझेंट आहे याच्या एंडला, ब्रॉन्किओल्सच्या. त्याला काय बोलतो आपण? एक असेल तर ॲल्व्हिओलस, खूप सारे असतील तर ॲल्व्हिओला. राईट. सो दिस आर स्ट्रक्चर्स. असं सगळीकडे हे ॲल्व्हिओला. राईट. मग इथे काय होतं? इथपर्यंत ट्रकिया बायफर्केट झाल्यावर काय बनवते? ब्रॉन्काय बनवते. ब्रॉन्कायचा फर्दर काय? ब्रॉन्किओल्स. मग ब्रॉन्किओल्सचे टाईप दिले, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, टर्मिनल. ब्रॉन्किओल राज, त्याच्या एंडला काय असतं ब्रॉन्किओलच्या? एअर सॅक म्हणजे काय असतात? ॲल्व्हिओला आहे. काय? ॲल्व्हिओला. आणि त्याच्यानंतर ॲल्व्हिओला आर हायली सराउंडेड बाय ब्लड कॅपिलरी. तर हे दोघं येतात रेस्पिरेटरी झोनमध्ये, किंवा तेव्हा ॲक्च्युअल गॅसेस एक्सचेंज होणार. ॲट दॅट टाइम ओनली द ॲक्च्युअल गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस. इज इट क्लिअर? सो दिस आर द पार्ट्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम. दोन झोन्स आहेत. कुठले कुठले? एक आहे रेस्पिरेटरी झोन आणि एक कुठला आहे? कंडक्टिंग झोन. पहिलंवाला कंडक्टिंग आहे. कंडक्टिंग झोनमध्ये काय होतं? एक्सटर्नल नॉस्ट्रल, नेझल पॅसेज, इंटरनल नॉस्ट्रल्स, नेझोफॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स. राईट. आणि इकडे ॲल्व्हिओला अँड ब्लड कॅपिलरी. Okay, so our respiratory system is basically supported by what? Lungs. Lungs are supported by rib cage. Lungs ला काय असतात? rib cage असतात. दिसतंय? ribs आणि मध्ये काय? lungs are there. आणि हा डायफ्रॅम आहे, एक असा पडदा असतो जो लंग्सचा खाली, आणि लंग्स त्याचा रेस्ट करतात, म्हणजे त्याच्यावर असतात, त्याला आपण काय म्हणतो? डायफ्रॅम. उलटा झाला का? बरोबर. हा लेफ्ट लंग आहे आणि हा
राईट लंग आहे. आपलं राईट लंग लेफ्ट लंगपेक्षा मोठा असतो. राईट ना लिसन, तुम्हाला इकडे एक असं फिशर दिसतंय, असे डॉटेड लाईन दिसतंय, ही वाली दिसते का, ही वाली. ओके, मग आपला जो राईट लंग आहे, आपला राईट म्हणजे आता काय की जेव्हा पण तुम्ही हां आता मी असं आहे तर हा माझा राईट आहे ना, पण मी जेव्हा अशी आहे तेव्हा राईट कुठला असेल. हां, पण मला पेशंटबद्दल शिकायचं, मग जो आपला राईट असतो ना तो पेशंटचा लेफ्ट, आणि जो आपला लेफ्ट तो त्याचा राईट, म्हणून असं स्टडी करायचं. समजतं. आता मी डायग्राम समज ड्रॉ केली आहे, आय एम ड्रॉइंग अ डायग्राम, मग मी राईट इकडे नाव देईल की इकडे देईल, इकडे. नाही तर काय होईल, पेशंटचा राईट साईडला प्रॉब्लेम आहे, आपण लेफ्टला ऑपरेशन करू. पेशंटचं लेफ्टला कोणीतरी आपल्याला सांगितलं पेशंटच्या राईट साईडला लंग्सला काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपण असं आहे, आपण ही राईट घेऊ आणि आपण असं करू, पण त्याचा तो लेफ्ट आहे ना. समजतं आहे. आपला आता आपण असं आहे, सपोज पेशंट असं झोपणार आहे राईट, आणि ऑपरेशन करायचं आहे. आता मी माझा राईट लेफ्ट बघितलं तर मी इकडे ऑपरेट करून ठेवाय, पण तो झोपला आहे, त्याचा राईट कुठे आहे, इकडे. ओके, म्हणून हे लक्षात ठेवायचं. आपला राईट त्याचा लेफ्ट, त्याचा राईट लेफ्ट आपला राईट. ओके, किंवा आपला लेफ्ट त्याचा राईट, वॉट एव्हर इट इज. तर त्याच्या अकॉर्डिंग डायग्रामला पण तसंच नावं द्यायचं. आपल्या राईट साईडला नेहमी लेफ्ट नाव द्यायचं आणि आपल्या लेफ्ट साईडला नेहमी राईट नाव द्यायचं. तुम्ही डायग्राम ड्रॉ करते तर तो वाला लंग कुठला आहे, राईट की लेफ्ट, लेफ्ट, आणि हा वाला राईट आहे. आणि राईट लंग इज लार्जर दॅन दी लेफ्ट लंग. राईट लंगकडे 3 लोब्स आहेत. किती लोब्स आहेत, 3. वरचा लोब आहे सुपिरियर लोब, कॅन यू सी दिस. हे बघा इथे एक डॉटेड लाईन आहे, ही अरे थांब रे हे बघा इथे एक डॉटेड लाईन आहे जी इथून सुरू होते आणि एक इथे. मग राईट लंगकडे 3 लोब्स आहेत, सुपेरियर, मिडल आणि इन्फिरियर. राईट, लेफ्ट लंग छोटा आहे, त्याच्याकडे एकच ऑब्लिक फिशर आहे आणि 2च लोब आहे, सुपेरियर आणि इन्फिरियर. आणि दोन्ही लंग्समध्ये आपलं काय प्रेझेंट आहे, कॅन यू सी दिस, व्हॉट इज बीटिंग हार्ट. दॅट इज स्लाइटली टिल्टेड टुवर्ड्स दी लेफ्ट साईड. मग त्याला मिडियस्टिनम पोझिशन म्हणतो. कुठली पोझिशन, मिडियस्टिनम. आणि हा जो पडदा दिसतोय राईट, दिस इज डायफ्रॅम. हा पूर्ण लंग्सला सेपरेट करतो आणि खालच्या सगळ्या गोष्टींना सेपरेट करतो, इंटेस्टाईन, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम एक्सेट्रा एक्सेट्रा. तो डायफ्रॅम असा इथे असतो, दिसतोय हा वाला. हे बघा असं कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतो. दिसतंय काय काय खूप काय काय सांगतो. आणि मग हे बाकीचं सगळं त्याला म्हणजे चक्कर आलं पाहिजे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे, मग ॲल्व्हिओला हे दाखवायचं होतं रे मला तुम्हाला. ॲल्व्हिओला दिसतंय का कुठे, हे बघा हे असं ब्रॉन्का आहे दिसतात ह्याच्यामध्ये. हा ट्रकिया आहे, ही ब्रॉन्का आहे. ते लंग, त्या रिंग्स दिसतात तुम्हाला ग्रे कलरच्या, राईट, दिस आर ग्रे कलर रिंग्स, त्या सपोर्ट करतात. हे परत त्यांचं मोठे मोठे हे प्रायमरी ब्रॉन्क्युअल, सेकंडरी, मग टर्शरी. आणि छोटे छोटे ब्रॉन्क्युअल्स आहेत ना, त्यांच्या दे आर सपोर्ट, दे आर एंड अप विथ दिस बलून लाईक स्ट्रक्चर. हे दिसतं हे यांनी हे कट केलं आहे ॲल्व्हिओला. बेरीज कशा दिसतात, राईट, सो इट इज लाईक दॅट. आणि इट इज हायली सराउंडेड बाय, त्यांच्या आजूबाजूला काय दिसतं आहे, ब्लड कॅपिलरी. ॲल्व्हिओलाकडनं इकडे ऑक्सिजन जातो, ब्लड कॅपिलरीकडनं तिकडे CO2 जातो. राईट, सो दिस इज अबाउट दी कंडक्टिंग झोन अँड रेस्पिरेटरी झोन. आता बाकीच्या गोष्टी तुम्ही लिहिल्या असेल. लंग्सबद्दल काय, दिस इज वॉट, दिस इज हे काय, ट्रकिया आहे. त्याच्यानंतर हे काय, ब्रॉन्का आहे. राईट, त्याच्या फर्दर ब्रॉन्क्युअल्स. हा कुठला लंग आहे, विच लंग इज दिस, आणि हा कुठला आहे, व्हेरी गुड. सो एव्हरी लंग इज सपोर्टेड विथ 2 पेअर्स ऑफ लेयर्स. राईट, एक आउटर परायटल असते, इनर विसरल असते. आणि याचं फर्दर बायफर्केशन काय, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, हे असे. येस, हे असं तुम्ही काढून घ्या. हे इकडे एंडअप कशाने होतात. हां, एक मिनिट, आता काय इथे मोठा छोटा करत बसून मी. अच्छा, हे उलटच झालं, खूपच फरक दिसतोय, हा छोटा दिसतोय. बस
जास्त मोठं झालं जा ठीक आहे चालतंय काय नाही याचं क्लिअर. आता हे मधलं मी थोडंसं इरेज करते. मला सांगा आता राईट लंगकडे किती लोब्स होते 3 लोब. पहिले आपण ह्याचं मेम्ब्रेनबद्दल बोलू. दिस इज आउटर नेहमी परायटल असतं आणि इनर मेम्ब्रेन नेहमी काय असतं विसेरल असतं. आउटर परायटल इनर विसेरल त्यांना कुठले मेम्ब्रेन म्हणतात इट इज कॉल्ड ॲज प्लुरल मेम्ब्रेन. मेम्ब्रेनचं नाव प्लुरल मेम्ब्रेन. मँगोचा ज्यूस काय असतो मँगो ज्यूस. फणस आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम राईट सेम थिंग. प्लुरल मेम्ब्रेन. प्लुरल मेम्ब्रेनमध्ये जी कॅव्हिटी असेल त्या कॅव्हिटीचं काय नाव आहे प्लुरल कॅव्हिटी. प्लुरल कॅव्हिटीमध्ये जे फ्लूइड भरलं आहे त्याचं नाव काय असेल प्लुरल फ्लूइड. सो दिस प्लुरल फ्लूइड ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर. हे शॉक ॲब्झॉर्बरसारखं पण काम करतं. इट ऑल्सो ॲक्ट ॲज अ ल्युब्रिकंट टू अवॉइड द फ्रिक्शन बिटवीन द लंग्स अँड इट ऑल्सो प्रोटेक्टेड. प्रोटेक्शन कसं करतं न्यूमोनियामध्ये हेच होतं की ह्यामध्ये सगळं पाणी भरलं आहे मेम्ब्रेनच्या मध्ये. न्यूमोनियामध्ये आपलं कसं खूप इन्फेक्शन झालं खूप सर्दी होते मग दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ म्युकस ओनली. खूप जास्त इन्फेक्शन झालं खूप जरा प्लुरल फ्लूइड बनतं आणि ते लंग्समध्ये भरायला लागतं साचायला लागतं पाणी खूप जास्त होतं आणि मग ते अल्व्हिओलामध्ये जातं. अल्व्हिओलामध्ये झाल्यावर गॅस एक्सचेंज होत नाही मग त्या पर्सनला ब्रीदच करता येत नाही. ब्रीथ नाही करता येत ब्रीथ तर करतोय बट ऑक्सिजन ब्लड कॅपलरीने पटकन नाही जातं कारण की पूर्ण अल्व्हिओलामध्ये पाणी भरलं याचं ठीक आहे राईट. सो दिस इज हां किती मग ह्याच्यामध्ये एक असा लोब होता आणि एक असं फिशर होता राईट. इथे काय होतं इट ऑल्सो हॅव दिस टाईप ऑफ फिशर. मग हे कुठला लोब आहे दिस इज सुपिरियर लोब. दिस इज इन्फिरियर लोब. पहिलं तर हे सांगा हे लेफ्ट आहे की राईट आहे लेफ्ट आहे. हे कुठला लंग आहे राईट लंग आहे. राईट लंग छोटा आहे की मोठा आहे मोठा आहे. मग ह्याच्याकडे कुठला लोब सुपिरियर लोब याला फिशर म्हणतात. दिस इज मिडल लोब आणि मग त्याच्यानंतर इन्फिरियर लोब आणि खाली काय असेल याचा डायफ्रॅम असतं. काय असतं डायफ्रॅम. ओके दिस इज अबाउट lungs. So you can read that human respiratory system. Okay, so when we start with the actual part of this chapter, that is mechanism of respiration किंवा step of respiration. What is the first part under that? त्याच्यामध्ये पहिला पार्ट कुठला आहे येस ब्रीदिंग. काय फर्स्ट वाला ब्रीदिंग. आणि मग हे ब्रीदिंगमध्ये ब्रीदिंग इज इक्वल्स टू व्हॉट व्हेरी गुड. ब्रीदिंग स्टँड्स फॉर व्हॉट इन्हेलेशन प्लस एक्झिलेशन राईट. इन्हेलेशनलाच काय म्हणतात इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्स्पिरेशन. एक्झिलेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सपिरेशन. इन्हेलेशन म्हणजे काय इनटेक ऑफ एअर. एक्झिलेशन म्हणजे काय रिलीज ऑफ एअर. सो दिस इज इनटेक ऑफ एअर आणि इकडे काय रिलीज ऑफ वॉट CO2 अँड वॉटर वेपर राईट. याला काय म्हणतात इन्हेलेशन एक्झिलेशन. आपलं आता नीट लक्षात ओके. ब्रीदिंग कळलं काय व्हॉट इज ब्रीदिंग इन्हेलेशन अँड एक्झिलेशन. आपलं जे वन ब्रीथ आहे दॅट इज ऑफ 5 सेकंड्स. ते किती सेकंड्स असतं 5 सेकंड्स इन विच 2 सेकंड इन्हेलेशन प्लस 3 सेकंड एक्झिलेशन. बेसिकली नॉर्मली वन ब्रेथ इज इक्वल्स टू वन ब्रीदिंग सायकल और वन ब्रेथ इज ऑफ 5 सेकंड्स दॅट इज 2 सेकंड्स प्लस 3 सेकंड्स राईट. असे राज 1 मिनिटमध्ये किती ब्रीदिंग सायकल्स कंप्लीट होतील. If one breath is of 5 seconds and 1 minute, how many seconds are there? 60 seconds. मग 5 वाले किती असतील 12 to 18. कसं काय तुम्ही बोलताय तरी एक 5 सेकंड्स आहे एका मिनटामध्ये 60 सेकंड्स असतं मग किती झाले 12 to 18. 18 का ते डिफर करतं. सो दिस आर 12 to 18 सायकल्स पर मिनिट. हे डिफर करतं जोरात पळत आलं तर ते वाढणार आहे ठीक आहे. टायमिंग डिफर करतं नॉर्मल. तुम्ही नॉर्मली बसलात ना विदाउट डुईंग एनिथिंग तर मग एवढं असेल. लहान मुलांचं तर 40-45 पण असतं ते तुम्ही फास्ट ब्रीथ करता ओके. मग वन ब्रीदिंग सायकल इज दिस. आता मला सांगा ब्रीदिंग ही व्हॉलंटरी प्रोसेस आहे की इनव्हॉलंटरी. दोघं पण राईट. इनव्हॉलंटरी म्हणजे आपल्या हातात नाही पण ठीक आहे मी म्हटलं मला नाही ब्रीथ करायचं आय कॅन डू दॅट. मी म्हटलं मला खूप ब्रीथ करायचं आणि ब्रीथ आउट एकदम फास्ट करायचं मी ते पण करू शकते. मी टायमिंग चेंज करू शकते बट पॅटर्न चेंज नाही करू शकत. इट इज ऑलवेज इन्हेलेशन एक्झिलेशन बट आय कॅन चेंज द टाईम डेफिनेटली राईट. बट आता माझं लक्ष नाही आहे ते आपण असं प्रत्येक वेळेस सांगत नाही ब्रीथ करा ब्रीथ करा ब्रीथ सांगत असतो का नाही. मग आपली बॉडी आपाप पण करत आहे. मग व्हॉलंटरी पण आहे आणि इनव्हॉलंटरी प्रोसेस पण. This is clear and you can change the timing of this breathing but you cannot change the rhythm of it. It will be always inhalation. असं नाही 10-15 वेळेस इनहेलेशन केलं एकदा एक्झिलेशन केलं असं होऊ शकतं का नाही. इनहेलेशन केल्यावर एक्झिलेशन करायलाच लागतं तरच मग परत काय होतं इनहेलेशन ओके.
नाव अटेन्शन केअरफुली. आता इथून पुढे एकदम इम्पॉर्टंट टॉपिक स्टार्ट. ओके, मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंगमध्ये वी आर गोइंग टू स्टडी. आता मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग हा तुमचा 2024चा बोर्डचा क्वेश्चन आहे, राईट. मेजर क्वेश्चन आहे आणि खूप इझी आहे. नीट लक्ष द्या. फक्त तुम्हाला काही डायरेक्ट शिकवत नाही, पहिलेच सांगते की काय काय. मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंगमध्ये आपण पहिले बघतोय की ब्रीदिंगमध्ये प्रेशर्स कुठले कुठले इन्वॉल्ड आहे, राईट. सो फर्स्ट वी आर टॉकिंग अबाउट व्हॉट की प्रेशर्स इन्वॉल्व. तुम्ही स्वतःच विचार करा ना की असं कसं काय होतं की आपण एकदा ब्रीदिंग करतोय, ब्रीद आउट करतोय, काहीतरी लॉजिक आहे याच्या मागे, काहीतरी तर होत असेल ना. किंवा आपली बॉडी आपलं लक्ष पण नाही तेव्हा आपण एअर घेते पण आहे, रिलीज पण करते, आपल्याला कळत पण नाही हाऊ दिस इव्हेंट्स टेक्स प्लेस. कालच आपण बोललो की सेम टाईमला प्लांट्स पण येते, आपण पण येते, आपण ऑक्सिजन घेतो तर CO2 घेतात. वाय दिस? सो दिस इज बिकॉज ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. मग काहीतरी होत असेल ना की आपण ब्रीदिंग, आपण स्वतः बलूनमध्ये एअर टाकतो, बलूनमधून काढतो तेव्हा ते पॉसिबल आहे. समजतंय? मग आपल्यामध्ये काहीतरी होतं की आपल्यामध्ये बरोबर एअर जाते पण आणि येते पण. ओके, मग ब्रीदिंगमध्ये आपण जे ब्रीथ करतोय त्याचा आपल्याला जर मेकॅनिझम समजून घ्यायचं आहे, त्या मेकॅनिझममध्ये कुठले प्रेशर जे ब्रीदिंगमध्ये इन्वॉल्ड आहे, तर पहिलंवालं जे प्रेशर आहे ना ते ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. कुठलं? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जे मॅटर करतं. आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती आहे? 760 mm of Hg. ओके, दुसरं जे प्रेशर आहे जे इन्वॉल्ड आहे दॅट इज IPP. काय ते? IPP. IPP स्टँड्स फॉर इंट्रा पल्मनरी प्रेशर. IPP काय आहे? इंट्रा पल्मनरी प्रेशर. मग इंट्रा पल्मनरी प्रेशर, पल्मनरी म्हणजे काय? येस, लंग्स. मग जे लंग्समधलं प्रेशर आहे ते पण तर मॅटर करायला आहे, दोघांमध्येच होतं ना जे पण होतं आहे, आणि ते चेंज होत असतात. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कॉन्स्टंट आहे, किती येते? 760. दुसरं प्रेशर कुठलं मॅटर करणार आहे? इंट्रा पल्मनरी प्रेशर. ओके, सेकंड थिंग की कुठले कुठले मसल्स इन्वॉल्ड आहे. व्हॉट आर द मसल्स इन्वॉल्ड इन ब्रीदिंग? मसल्स इन्वॉल्ड इन ब्रीदिंग म्हणजे पहिली मसल विच इज इन्वॉल्ड इज दॅट मसल इज इंटरनल इंटरकोस्टल मसल. कुठल्या त्या? इंटरनल इंटरकोस्टल मसल्स, राईट. दुसरा जो मसल जो इन्वॉल्ड आहे दॅट इज एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. थर्ड मसल्स विच आर इन्वॉल्व आर मसल्स ऑफ डायफ्रॅम. डायफ्रॅम पण तर चेंज होतो ना जेव्हा आपण ब्रीद इन ब्रीद आउट करतो. आणि फोर्स ब्रीथ करा, आता डीप ब्रीथ करा. डायफ्रॅम डीप ब्रीथ कुठे फील झालं? पोटामध्ये ना. मग जेव्हा फोर्स ब्रीथ करतो तेव्हा ॲबडॉमिनल मसल्स पण इन्वॉल्ड असतात. कुठल्या मसल्स? ॲबडॉमिनल मसल. म्हणजे आपण ब्रीद इन ब्रीद आउट करतो त्याच्यामध्ये कुठल्या मसल्स इन्वॉल्ड आहे? पहिलं काय आहे? इंटरनल इंटरकोस्टल मसल. दुसरं काय? एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. थर्ड इज मसल्स ऑफ डायफ्रॅम अँड द लास्ट इज ॲबडॉमिनल मसल. आता हे इंटरनल इंटरकोस्टल एक्सटर्नल इंटरकोस्टल काय? आपल्या रिबकेज आहे, रिबकेजमध्ये रिब्स असतात, स्टर्नम आहे आणि वर्टिब्रल कॉलम आहे, राईट. रिबकेजच्या आतून पूर्ण एक पडदा आहे, पूर्ण याला कव्हर करतं, त्या म्हणजे इंटरनल इंटरकोस्टल मसल. आणि बाहेरच्या साईडने बघितलं तर दोन रिब्सचा मध्ये मसल्स आहे असा. हा मधला जो लेअर आहे तो पूर्ण लाईनिंग आहे. बाहेरनं जर बघितलं तर फक्त मध्ये ठीक आहे, दोन रिब्सच्या मध्ये. मग ह्या मधल्यावाला आहे इंटरनल इंटरकोस्टल मसल आणि बाहेरच्यावाला कुठला आहे? एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. ठीक आहे, बाहेरचा कुठला आहे? एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. डायफ्रॅमचा मसल जर म्हणून तर डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतात, राईट. मग डायफ्रॅमचा मसल आहे. आणि जर आपण डीप ब्रीथ केला तर मग कुठला मसल्स आहे? देन फ्रेनिक मसल्स. मग त्यावेळेला कुठल्या मसल्स आहे? फ्रेनिक मसल्स ऑफ डायफ्रॅम किंवा डायफ्रॅमच्या मसल्स. ओके, मग मसल मला सांगा कुठले कुठले प्रेशर इन्वॉल्ड आहे ब्रीदिंगमध्ये? व्हॉट आर द प्रेशर इन्वॉल्ड इन ब्रीदिंग? बोला. एक पहिलं कुठलं प्रेशर आहे? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. त्याच्यानंतर दुसरं कुठलं प्रेशर आहे? येस, IPP. व्हॉट इज IPP? इंट्रा पल्मनरी प्रेशर. कुठल्या मसल्स इन्वॉल्ड आहे? इंटरनल इंटरकोस्टल मसल, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स अँड द मसल्स ऑफ डायफ्रॅम दॅट इज फ्रेनिक मसल्स. आणि डीप ब्रीथ केलं तर ॲबडॉमिनल मसल्स पण. ओके, why should I verify?
कम बॅक. आता याच्यामध्ये कळलं इंटरनल इंटरकोस्टल एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स मीन्स डायग्राम. हां आता ही दिसते ही लाईनिंग आतल्या साईडची, त्याने रिप्सच्या मध्ये दिसतंय हे तर एवढं तर कळत असेल की ही लाईनिंग जी आहे ना ही आतल्या साईडने रिप्सच्या आणि ती पूर्ण रिप्सला पूर्ण कवर करते. दॅट इज इंटरनल इंटरकोस्टल मसल. आणि जेव्हा तुम्ही असं बघणार आहे इथे ही इनर मोस्ट आहे राईट, ह्या अशा, आणि ही जी बाहेरनं बघते जी बाहेरच्या साईडने फक्त 2 रिप्सच्या मध्ये असेल, परत इथे नसेल, परत 2 रिप्सच्या मध्ये असेल, ती कुठली असेल दॅट इज एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. म्हणजे दोन्ही मसल्स इन्वॉल्ड आहे ड्युरिंग दी ब्रीदिंग. ओके नेक्स्ट लॉज इन्वॉल्ड इन ब्रीदिंग. हे कुठले कुठले लॉज आहेत जे इन्वॉल्ड आहे, काहीतरी ड्रायव्हिंग फोर्स असेल ना ज्याच्यामुळे काय होतं आहे द एअर कम्स इनसाइड अँड देन इट CO2 and water vapor leaves. And that third is laws which are involved are the first law is Boyle's law. कुठला आहे पहिला Boyle's law. What is Boyle's law? काय असतो? Yes, pressure is inversely proportional to volume. What does it means? प्रेशर वॉल्यूम जर वाढवलं तर प्रेशर काय होईल कमी होईल आणि वॉल्यूम कमी केला तर प्रेशर वाढेल. समजा तुम्ही 5 लिटरमध्ये 5 लिटरच्या वॉटर टँकमध्ये तुम्ही 3 लिटर पाणी टाकताय तर मग वॉल्यूम जास्त आहे की प्रेशर? वॉल्यूम जास्त आहे ना. 5 लिटरमध्ये 3 लिटर आरामात फिरेल ना कुठे पण, खूप जागा आहे त्याच्याकडे. पण तुम्ही समजा 2 लिटरच्या याच्यामध्ये 3 लिटर टाकताय जबरदस्ती, प्रेशरने बसेल ना. म्हणजे वॉल्यूम जास्त तेव्हा प्रेशर कसं असतं कमी, जेव्हा वॉल्यूम कमी तेव्हा प्रेशर कसं असतं जास्त असतं. जेव्हा कामं करायला लोक खूप आहे तेव्हा कामाचा स्ट्रेस असतो का प्रेशर असतो का नाही, आणि कमी आहे तेव्हा सेम थिंग, वॉल्यूम कमी प्रेशर जास्त, प्रेशर कमी वॉल्यूम जास्त. इज इट क्लियर? ओके. अँड नेक्स्ट इज व्हॉट एअर फ्लोज फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. एअर फ्लोज फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड नाही, एअर फ्लोज फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. एअर कुठून कुठे मूव्ह करते हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर राईट. मग जिथे पण त्या एअरचं किंवा ज्या गॅसचं कॉन्सन्ट्रेशन जिकडे हाय तिकडून ते लोकडे. आपण बघितलं ना त्या दिवशी, काय बघितलं मला सांगा? की आपण आहे ठीक आहे, दिस इज वॉट, हे नाही आपण, हे काय ट्री राईट, आणि हे कोण आहे दिस इज ह्युमन. ओके हां, तर मला सांगा हे काय बनवतात? ऑक्सिजन. तर यांच्याकडे ऑक्सिजन कसं आहे खूप आहे, आणि काय यूज करत असतात CO2. आपलं उलट आहे, आपण ऑक्सिजन काय करतो यूज करतो आणि CO2 काय करतो बनवतो. तर कम्पॅरिझनमध्ये जर बघितलं तर यांच्या कम्पॅरिझनमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये CO2 कसा आहे जास्त आहे आणि ऑक्सिजन कसा आहे कमी. यांच्या कम्पॅरिझनमध्ये बोलतो आहे आपण. यांच्या कम्पॅरिझनमध्ये ऑक्सिजन बाहेर जास्त आहे आणि CO2 कमी आहे, आणि आपल्या कम्पॅरिझनमध्ये ऑक्सिजन कसं आहे बाहेर खूप आहे आणि CO2 कसं आहे कमी, कारण की आपण बनवतो तर आपल्याकडे CO2 जास्तच असणार आहे नेहमी राईट. इफ वी आर फॉर्मिंग इट देन डेफिनेटली CO2 कॉन्सन्ट्रेशन विल बी हाय. मग ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त आहे? पेडकडे, हां ट्रीजकडे ना. मग ते बाहेर आतून कुठे जाईल बाहेर जाईल, हायर टू लोअर, म्हणून ते ऑक्सिजन देतात राईट. आणि CO2चं कुठे जास्त आहे त्यांच्यामध्ये कमी आहे, ते वापरतात, ॲटमॉस्फिअरमध्ये जास्त आहे म्हणून हे आतून बाहेर बाहेरून आत जातं CO2. ठीक आहे, CO2 कुठे जातं मध्ये जातं राईट, इट एंटर्स इनसाइड, ऑक्सिजन बाहेर येतो. आपलं उलट आहे, हायर टू लोअर. ऑक्सिजन हायर कुठे आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, मग ते लोअरकडे जाईल, आणि CO2 हायर कुठे आहे मग ते लोअरकडे जाईल. इज इट क्लिअर? मग हे पण तर मॅटर करतं. सो एअर ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. दिस आर दी लॉज इन्वॉल्ड इन इट. ओके, so what are the pressure involved, what are the muscles involved, and these are the laws involved in it. Okay, आता एकदम नीट लक्षात द्या मी काय सांगते. 2 गोष्टी आहेत, एक पहिला कुठला आहे इनहेलेशन अँड सेकंड इज एक्झिलेशन. व्हॉट यू मीन बाय इनहेलेशन, व्हॉट यू मीन बाय एक्झिलेशन? हां, आता आपण त्यांचं मेकॅनिझम बघतोय. वी आर टॉकिंग अबाउट द मेकॅनिझम. ओके, आता जेव्हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं सिद्धी? हाऊ मच इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर? 760 mm of Hg, and this is constant. What do you mean by atmospheric pressure? जेवढे पण गॅसेस आहे ना ॲटमॉस्फिअरमध्ये ते त्यांचं कॅल्क्युलेटिव्ह जेवढं प्रेशर आहे त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. ओके, मग 760 mm of Hg. इंट्रा पल्मनरी प्रेशर दॅट इज IPP, आणि आपण हे बिफोरबद्दल बोलतो, आपण इनहेल करायच्या आधी ते असतं 758. किती असतं 758. आपण अजून इनहेल नाही केलं आहे,
आपण ब्रीथ नाही केलं आहे. मग IPP किती आहे 758, ॲटमॉस्फिअर किती आहे 760. याच्यातनंच कळतं आपल्याला की बाहेरनं मध्ये एअर जाणार. ओके, पण कसं, राईट. सो द फर्स्ट इव्हेंट इज वॉट, की जेव्हा IPP किती आहे 758 mm of Hg आहे, राईट. ॲट दॅट टाईम वॉट हॅपन्स, जेव्हा आपण ब्रीदिंग करतो, राईट, तेव्हा मला सांगा, आपलं ब्रीदिंग करा, जे तुमचे रिब्स आहे, रिब्स म्हणजे या आणि स्टर्नम म्हणजे हा बोन आहे, राईट. तो कुठे वर गेला की खाली गेला, ब्रीथ केल्यावर वर, वर गेला तुम्हाला आउटवर्ड फील झालं की इनवर्ड फील झालं, आउटवर्ड, राईट. मग पहिलं काय होणार आहे, येस द फर्स्ट वन विल बी रिब्स अँड स्टर्नम, रिब्स अँड स्टर्नम मूव्स, कुठे मूव्ह केलं त्यांनी, येस येस दे मूव्ड अपवर्ड अँड आउटवर्ड, कुठे मूव्ह केलं, अपवर्ड अँड आउटवर्ड. रिब्स अँड स्टर्नमने कुठे मूव्ह केलं, अपवर्ड अँड आउटवर्ड. ओके, सेकंड इव्हेंट, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स आहेत ना, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल, ज्या बाहेरचा मसल होता त्या बाहेरच्या साईडने काय झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला. काय झाला, कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे त्या बाहेरच्या साईडला होता तर त्यांना लंग्सकडे ओढलं गेलं, कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे तर त्या काय झाल्या, एक्सपांड झाल्या. सो एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स काय झाला, कॉन्ट्रॅक्ट, राईट. मसल्स ऑफ डायफ्रॅम, आता जो डायफ्रॅम होता ना, बिफोर दिस डायफ्रॅम असा होता, कसा, डोम शेप्ड, कसा होता, इट वॉज डोम शेप्ड, राईट. डोम शेप्ड होता. जेव्हा ब्रीथ केला तेव्हा डायफ्रॅम खालच्या साईडला मूव्ह झाला, या ज्या मसल्स आहेत ना या कॉन्ट्रॅक्ट झाला. काय झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला. कॉन्ट्रॅक्ट्स खालच्या अशा होत्या, समजतंय, अशा होत्या, तर कुठल्या साईडला कॉन्ट्रॅक्ट झाला, त्या खालच्या, मग खालच्या मसल्सने ओढलं तर हे खाली गेलं, राईट. त्याच्यामुळे असा ॲक्सेस वाढला, समजते. आधी असा होता ना, इथपर्यंतच होता, समजा इथून लंग्स स्टार्ट होत आहेत तर एवढा होता, आता हा खाली गेल्यावर डेफिनेटली हा वाला ॲक्सेस वाढला, याला एंटेरियो पोस्टिरियर ॲक्सेस म्हणतात. आणि एक्सटर्नल इंटरकोस्टलमुळे असा वाला वाढला, समजतंय. डायफ्रॅममुळे कसा वाढला, हाईट वाढली, आणि असेच एक्सप्लांट झाल्यावर डॉर्सो वेंट्रल ॲक्सेस वाढला. मग याच्यामुळे काय झाला, बिकॉज ऑफ दिस कुठला वाला ॲक्सेस वाढला, डॉर्सो वेंट्रल ॲक्सेस, काय म्हणतात एनलार्ज. याच्यामुळे कुठला ॲक्सेस एनलार्ज झाला, डॉर्सो वेंट्रल ॲक्सेस. आणि जो डायफ्रॅम होता तो आधी डोम शेप्ड होता, आता कसा झाला, फ्लॅट झाला. कसा झाला, इट बिकम्स फ्लॅटन. आणि याच्यामुळे कुठला ॲक्सेस वाढला, एंटेरियो पोस्टिरियर. कुठला ॲक्सेस वाढला, एंटेरियो पोस्टिरियर ॲक्सेस एनलार्ज, राईट. एंटेरियर पोस्टिरियर ॲक्सेस एनलार्ज, जे काही होऊ द्या, ठीक आहे. रिब्स बाहेर गेल्या, एंटेरियर पोस्टिरियर, डॉर्सो वेंट्रल. थोरॅसिक जो व्हॉल्यूम होता तो तुम्ही इनहेल केल्यावर वाढला की कमी झाला, रिब्स स्टर्नम मूव्ह अपवर्ड अँड आउटवर्ड, हेच खाली झालं. एवढं सगळ्यानंतर जो थोरेक्सचा व्हॉल्यूम होता, चेस्टचा व्हॉल्यूम वाढतोय की कमी होतोय, वाढतोय ना. मग एवढं सगळं झाल्यामुळे काय झालं, थोरॅसिक व्हॉल्यूम इंक्रीजेस. काय झाला, इंक्रीजेस, राईट. आता व्हॉल्यूम वाढल्यावर प्रेशर कमी होतं की जास्त होतं, श्रावणी, व्हेरी गुड. IPP अजून कमी झाला, आधीच कमी होता, अजून कमी झाला. आणि IPP कमी झाला, व्हॉल्यूम वाढला, तर आता प्रेशर कुठे जास्त आहे, बाहेर की मध्ये, कुठे जास्त आहे प्रेशर, बाहेर की मध्ये, बाहेर. ॲटमॉस्फिअरमध्ये ऑलरेडी 716 खाली 752 होता, अजून आपण त्याचा प्रेशर कमी केलं, आता अजून कमी झाला. मग एअर कुठून कुठे मूव्ह करेल, फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड की इनसाइड टू आउटसाइड, outside to inside. Very good. So air flows from outside to inside, and this is how after, तुम्ही नंतर जर बघितलं तर नंतर मग काय होईल, आफ्टर ॲटमॉस्फेरिक प्रेशर चेंज होतं का, नाही. किती येते, 760. पण IPP तुम्ही जर इनहेल करताय, मध्ये एअर भरतायत, तर मधलं प्रेशर वाढणार आहे, अँड देन द IPP बिकम 762 mm of Hg. मग आता बाहेरच्यापेक्षा कोणाचं प्रेशर जास्त आहे, आतलं. मग याच्यानंतर ऑब्विसली काय होणार आहे, एक्झलेशन. मग एक्झलेशनच्या इथे काय लिहिणार तुम्ही, एक्झलेशनच्या इथे बिफोर, एक्झेल करायचा आधी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती आहे, 760 mm of Hg. पण IPP किती आहे ह्यावेळेस, 762 mm of Hg. हे सगळं झाल्यावर एक्झेल करताना रिब्स अँड स्टर्नम मूव्स डाऊनवर्ड अँड इनवर्ड. व्हेरी गुड. आणि जे एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स रिलॅक्स, रिब्स फ्रेनिक डायफ्रॅमचा मसल्स आहे त्या पण काय होतील, रिलॅक्स. डायफ्रॅम फ्लॅटन टू कसं होईल परत, डोम शेप. इट इज फ्लॅटन टू डोम शेप. थोरॅसिक व्हॉल्यूम डिक्रीजेस, IPP
increases, and then after then the air flows from inside to outside. That's it. 4 to 5 मार्क्सचा बोर्ड एक्झामला विचारला गेला. ठीक आहे ना. फक्त ज्यांच्याकडे आपला नोट्स होता त्यांना एकदम प्रॉपरली लिहिता आलं. तुम्ही बुकमध्ये बघा त्याने फक्त थिअरेटिकली एक पॅराग्राफ दिला. जोपर्यंत तुम्ही या वेने नाही करत, तर मेकॅनिझम आहे, यू हॅव टू इमॅजिन इट. ठीक आहे. म्हणून तो पहिलं इंट्रोडक्शन सांगितलं, डायरेक्ट हा पार्ट स्टार्ट नाही केला. इज इट क्लिअर? इतकंच लक्षात ठेवा, व्हॉल्यूम आणि प्रेशरवर सगळं मॅटर. तिकडचं हे कम्पॅरेटिव्ह मॅनरमध्येच लिहायचं हां. ठीक आहे. सेक्शन्स करूनच. इकडे सेम काय लिहिणार, रिब्स अँड स्टर्नम मूव्स डाऊनवर्ड अँड इनवर्ड अँड डाऊनवर्ड अँड इनवर्ड. एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल रिलॅक्स, डॉर्सोवेंट्रल ॲक्सिस रिड्युसेस, डायफ्रॅम फ्लॅटन टू डोम शेप कसं झालं, रिलॅक्स झाल्यावर अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिस डिक्रीजेस, थोरॅसिक व्हॉल्यूम डिक्रीजेस, IPP increases. अपोजिट वर्ड्स यूज करायचे. एअर फ्लोज फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड, आणि आफ्टर परत काय होईल ही कंडिशन आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर 760 आणि IPP 758. ओके, दिस इज हाऊ इट इज ऑलवेज गोज ऑन. ओके, एनी कन्फ्युजन? राईट डाऊन.